तिथं पास्टर नाही प्रीचिंग करायला तुम्हाला, स्वर्गात वचन नाही ऐकायचं तुम्हाला, स्वर्गात काय करायचं आहे? आराधना. ज्या लोकांना इथं आराधना करता येते त्या लोकांना तिथं आराधना करता येईल. जे लोक इथं पण आराधनेत दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहतात ना, तिथं काय हाल असतील त्यांचे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही आराधनेत एकाग्र होता, तुम्ही पाहता काही लोकांवर पवित्र आत्मा उतरतो, काही लोकांना प्रभूचा आत्मा स्पर्श करतो. हालेलुया. काही लोक म्हणतात हे कसं काय होत आहे, ते असे पाहतात. पण ज्यावेळेस असं घडत आहे, तुम्ही आणखीन देवासोबत कनेक्ट झालं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे, प्रभू मला देखील तुझ्या उपस्थितीचा अनुभव पाहिजे, मला देखील पवित्र आत्म्याचा अनुभव पाहिजे. कारण पाऊल आपल्या मंडळीला लिहिताना म्हणतो की तुम्ही आध्यात्मिक कृपादानांची काय करा? उत्कंठा बाळगा. उत्कंठा. उत्कंठा बाळगणं म्हणजे काय? हां, उत्कंठा बाळगणे म्हणजे काय? हां, इच्छा धरणं, तुमच्यामध्ये ती तहान असणं. हां, जे काही तुम्हाला कळालं पण बोलता येत नसेल, पण ते असू द्या तुमच्यामध्ये. हां, धडपड करणं. आणि मग तुम्ही उत्कंठ असेल, धडपड असेल तर कशी करणार तुम्ही पवित्र आत्म्याच्या अभिषेकाला मिळवण्यासाठी? हां, जोरात आराधना. फक्त जोरात आराधना चांगली गोष्ट आहे, केली पाहिजे आपण सगळ्यांच्या सोबत, पण तुम्ही कंटिन्यू त्या धूनमध्ये राहिलं पाहिजे. इथं आल्याच्या नंतर समोर सांगितलं, पाळकीनबाईंनी लीड केलं तुम्हाला की आराधना करा, हात उंच करा. आता चला बाबा सगळ्यांनीच केले, आपण पण केले पाहिजे हे नाही. आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करणाऱ्या लोकांच्या शोधात आहे परमेश्वर या दिवसांमध्ये. आमेन. हालेलुया. मी तुम्हाला मागील 2-3 शुक्रवारपासून मी तुमच्यासोबत प्रार्थनेविषयी बोलत आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करायला शिकता, तुम्ही एक चाबी मिळवलेली असते. कारण मत्ती 7:7 मध्ये काय लिहिलेलं आहे? किती लोकांकडे बायबल आहे? अरे वा, पुष्कळ लोकांकडे बायबल आहे. किती लोक त्याला वाचतात? मागच्या वेळेस आपल्याकडे पास्टर आले होते, त्यांनी विचारलं किती लोक बायबल वाचतात? ओके. हां, काय मत्ती 7:7 मध्ये? मागा म्हणजे, कारण जो कोणी मागतो त्याला मिळतं, जो शोधतो त्याला, आणि जो ठोकतो त्याच्यासाठी, जो शांत बसतो तो. आळशी आपला हात ताटात घालतो, त्याला तोंडाकडे नेण्याचे देखील श्रम वाटतात. ते अन्न आपोआप नाही जाणार. चल मी जातो बाबा तुझ्या पोटात, तुला लय भूक लागली. जो आळशी आहे तो नेहमी उपाशी राहतो. जो आळशी आहे तो नेहमी दरिद्री राहतो. मग तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्ही आळशी असाल, दारिद्र्य तुमचा पिछा सोडणार नाही. तुम्ही प्रार्थनेच्या बाबतीत आळशी असाल, तुमची आत्मिक दारिद्र्य लोकांना दिसेल. तुम्ही तुमच्या आत्मिक आणि भौतिक प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तुमच्यामधला तुम्ही आळस काढाल आणि प्रभूमध्ये वाढाल, ती उत्साह तुमच्यामध्ये असेल, उत्कंठा बाळगाल. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करायला शिकाल. देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो मागतो त्याला मिळतं. शेजारच्याला सांगा, या दिवसांमध्ये मागायला शिका. कोणाला पण नाही, प्रभूकडे मागायला शिका. हालेलुया. कारण जगामधले लोक तुम्हाला काही देऊ शकत नाहीत. भीक मागणारे लोक बायबलमध्ये भरपूर आहेत. बारतिलमय काय करत होता? हॅलो, भीक मागत होता. पण तिथे त्या दिवशी कोण आलं होतं? येशू आला होता. आणि त्या भिकाऱ्याला कळालं, माझ्या कटोऱ्यात पैसे टाकणारे दररोज टाकतात, पण माझ्या जीवनात काही बदल झालेला नाही. आज येशू आलाय, मी संधी सोडणार नाही. मी येशूला मागेल आणि मी ते मागेल जे मला लोकांकडे मागितलं आणि आजपर्यंत लोक मला देऊ शकले नाही. आज असं काही मला येशू देणार आहे जे माणसाकडे मला भेटू शकत नाही. आणि ज्यावेळेस त्याने ओरडायला सुरुवात केली ना, लोक त्याला शांत करायला लागले, पण तो शांत राहिला नाही. तो अधिक जोरात बोलायला लागला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करायला बसता, त्यावेळेस अशी प्रार्थना नका करू. आमेन.
ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करताना प्रभूकडे, चर्चमध्ये असो का तुमच्या घरामध्ये असो, तुम्ही अशी प्रार्थना करा, तुम्हाला परिस्थितीनं आणि लोकांनी जरी थांबवलं तरी तुमच्या प्रार्थनेमुळं परमेश्वर थांबला पाहिजे. येशू थांबला, उभा राहिला आणि येशू म्हणाला त्याला माझ्याकडे आणा. आणि तो येशूकडे गेला. गेल्याच्या नंतर त्याने काय मागितलं? येशू म्हटला काय करू मी तुझ्यासाठी? बारथिलमई वडगाव शेरीचा असता तर काय म्हटलं असता? प्रभू इतके पैसे दे ना, कधीच मला भीक मागायचं काम पडलं नाही पाहिजे. पण देवाला धन्यवाद, तो वडगाव शेरीचा नव्हता. तो म्हणाला मला पुन्हा दृष्टी यावी. आणि येशूनं त्याचे डोळे उघडले आणि तो पाहायला लागला. प्रेषित 3 मध्ये एक भिकारी आहे, त्याच्या घरातले लोक त्याची फार मदत करतात. त्याला दररोज सुंदर नावाच्या दरवाजाजवळ आणून सोडतात भीक मागायला. परत संध्याकाळी घरी घेऊन जातात. त्याला एका कोपऱ्यात बसवतात आणि त्याचा कटोरा मोजत बसतात किती आले. एक दिवस पेत्र आणि योहान प्रभूचे सेवक त्या रस्त्याने जातात आणि मोठ्या अपेक्षेने तो त्यांच्याकडे पाहतो. प्रेषित 3 मध्ये मला आज यांच्याकडून काहीतरी मिळेल. त्यावेळेस पेत्र आणि योहान म्हणाला आमच्याकडे निरखून पहा. माझ्याकडे सोनं रूप काही नाही, पण माझ्याकडे जे आहे ते मी तुला देतो. नासरी येशूच्या नावात उठ आणि चालायला लाग. आजपर्यंत याच्या कटोऱ्यात पैसे भरपूर लोकांनी टाकले, परंतु याचं जीवन बदलणारी गोष्ट प्रभूच्या सेवकाने त्याला दिली आणि त्यानंतर पुन्हा त्याला कटोरा घेऊन बसायचं काम पडलं नाही. ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे मागायला शिकता, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करायला शिकता, मी तुम्हाला सांगतो तुम्ही लोकांवर आजपर्यंत कदाचित डिपेंड होतात, परंतु देव तुमच्यासाठी अशा प्रकारच्या दरवाजांना उघडायला लागेल, अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्यासाठी करायला लागेल ज्या तुम्ही स्वप्नात देखील कल्पना केलेल्या नाही आहेत. आमेन. बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं चला आम्ही आता ही प्रार्थना केलेली आहे आणि लगेच तिकडे उत्तर आमचं आलं पाहिजे. परमेश्वर आमचा ते काय म्हणतो ना, त्या दिव्यातून तो बाहेर येतो विष पूर्ण करणारा. अलादीन का चिराग, जिन, जे काही आहे तुम्हाला माहित आहे. परमेश्वर असं काम करणारा नाही. अलादीन का चिराग तुमच्या विष पूर्ण करणारा नाही. बऱ्याच वेळेला तुम्ही मागता, याकोबाच्या पत्रामध्ये लिहिलं की तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही. का? कारण तुम्ही स्वतःच्या चैनबाजीसाठी मागता. परंतु जे देवाच्या इच्छेत मागतात त्यांना तो देतो. आमेन. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही या दिवसांमध्ये मी तुम्हाला सांगतो देवापासून काय कोणत्या गोष्टी आम्ही मागायला शिकलं पाहिजे, कोणत्या स्तरावरच्या प्रार्थना आम्ही केल्या पाहिजे. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की प्रार्थना काय करतात. प्रार्थना सुटका घेऊन येतात, प्रार्थना दरवाजे उघडतात, प्रार्थना नवीन गोष्टी आमच्या जीवनामध्ये घेऊन येतात. आमेन. हालेलुया. किती लोक प्रार्थना करतात, किती लोक रात्रभर प्रार्थना करतात. मागच्या आता पास्टर आलते ना आपल्याकडे जेमोवरून, त्यांनी सांगितलं त्यांच्या चर्च मधला एक माणूस रात्रभर प्रार्थना करायचा. तो रात्रीला झोपताना सुरू करायचा, सकाळी उठल्यानंतर आमेन म्हणायचा, रात्रभर प्रार्थनेमध्ये असायचा आणि आहे तसाच तो असायचा. हालेलुया. परंतु देवाच्या लोकांनो, प्रार्थना तुमच्या जीवनाला बदलतात, प्रार्थना चमत्कार घडवून आणतात, प्रार्थना दरवाजांना उघडतात, प्रार्थना परिस्थितीला बदलून टाकतात. आमेन. हालेलुया. आणि म्हणून अनेक वेळा ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता आणि ते घडून येत नाही त्यावेळेस कधीच परमेश्वराला ब्लेम करू नका. परमेश्वराला सांगा की देवा तुझी काय योजना आहे, तुझी इच्छा समजून घेण्यासाठी मला कृपा दे. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या इच्छेत प्रार्थना करायला लागता, योहानाच्या पत्रामध्ये लिहिलं ज्यावेळेस आम्ही त्याच्या इच्छेमध्ये मागतो त्यावेळेस तो आमच्यासाठी त्या गोष्टी करायला लागतो. आमेन. मी सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रार्थना करायचो आणि माझ्या प्रार्थना अशा असायच्या प्रभूकडे, प्रभू मला मोठा टीव्ही पाहिजे. त्यावेळेस ते डबडे टीव्ही होते ना, टेबलावर ठेवायला लागायचे. प्रभू मला सगळ्यात मोठा टीव्ही पाहिजे. मी सगळ्यात मोठा टीव्ही मागत होतो, पण माझ्या दरवाजाचा पण विचार करत नव्हतो मी, माझ्या दरवाजातून तो जाईल का, आणि मला भेटतच नव्हता.
नंतर खूप दिवसाच्या नंतर मला कळालं मला मोठा टीव्ही प्रभूनं का नाही दिला, कारण तो माझ्या दरवाजातूनच जात नाही. आणि एवढा मोठा टीव्ही दिला तर मी राहायचो सिंगल रूम मध्ये, छोटीशी रूम होती, त्याच्यात ठेवल्याच्या नंतर अर्धी खोली तर त्याला लागणार आहे. प्रभू मला खूप पैसे पाहिजे. आणि प्रार्थना अशी नाहीच व्हायला लागली, तू जर खरा असशील ना तर मला हे देशील, देव जर खरा असेल ना तर माझं काम होईल. एकदा तर देवाला म्हटलं माझं काम झालं ना तरच मी पुढच्या रविवारी चर्चमध्ये जाईल, नाही झालं ना नाही जाणार. नाही झालं नाही. देवाला म्हटलं ठीक आहे पुढच्या रविवारपर्यंत तरी कर, मी जातो रविवारी. हालेलुया. आणि देवानं माझ्या जीवनात त्यावेळेस काही केलं नाही. ज्यावेळेस मला कळायला लागलं, मग मी ज्यावेळेस बायबल कॉलेजला गेलो आणि बायबल कॉलेजमध्ये माझ्याजवळ वह्या नव्हत्या. मला वाटलं फक्त चर्चमध्ये जातात तसंच जातात. मी तुमच्यासारखाच होतो, बिना वहीचा चर्चमध्ये जायचो, फक्त बायबल घेऊन. किती लोक वही घेऊन आलेत? बायबल आणि नोटबुक आणि पेन. तुम्ही चांगले लोक आहेत. मी बाकीच्यांनी आणले नाही ना, मी त्यांच्यासारखा होतो. मी बायबल कॉलेजला बिना वह्यांचा गेलो होतो. मला वाटलं तिथं चर्चमध्ये जाऊन बसतात तसंच बसावं लागतं. तिथं गेल्यावर कळालं बायबलचे वेगवेगळे सब्जेक्ट शिकावं लागतात. माझ्याजवळ 2 रुपये उरले होते गाडी भाडं जाऊन बायबल कॉलेजमध्ये. आता काय करायचं? माझ्या पास्टरने मला एक 10 रुपयाची वही घेऊन दिली. मी म्हणलं चला, बायबलमध्ये आपण ऐकलंय ना देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. आपण टीव्ही मागितली नाही मिळाली, भरपूर पैसे मागितले नाही मिळाले, पण आता देवाला माहिती आहे ना मला वहीची गरज आहे, माझ्याजवळ पैसे नाहीत. आपण प्रार्थना करू. मी 3 दिवस उपवासाने प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि दररोज बायबल कॉलेज संपलं, दुपारपर्यंतचा क्लास संपला की दुपारून जेवणानंतर सुट्टी असायची, मी सरळ प्रार्थनेच्या एका खोलीत जायचो. आणि माझं एकच टार्गेट, प्रभू मला वही पाहिजे. वही किती तास मागत होतो देवाला माहिती आहे? 1.5-2 तास फक्त वही मागायचो, बाकी दुसरं काही येतच नव्हतं. 3रा दिवस आला, मी रडून रडून प्रार्थना केली आणि आमेन म्हणायचं तेवढ्यात त्या खोलीचं कडी वाजली आणि बाहेर एक ब्रदर उभे होते. आज ते चांगले प्रभूचे सेवक आहेत. आणि मी दार उघडलं, म्हटलं काय? ते म्हणे ब्रदर मला देवाच्या आत्म्यानं असं सांगितलं की ही वही गजाननला दे. माझ्या पास्टरने मला 2 डझन वह्या घेऊन दिलेल्या आहेत, पण देवानं मला सांगितलं एक वही तुला द्यायला. आणि मी ती वही घेतली, परत दार लावलं आणि देवाला खूप धन्यवाद दिला. आणि त्या दिवशी मला कळालं देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. हालेलुया. आणि मग 2005, 2006, 2007 हे 3 वर्ष बायबल कॉलेजमध्ये ज्या वेळेस मला 50 रुपयाची गरज पडली की 3 दिवस उपवास आणि प्रार्थना. आणि मला तुम्हाला सांगू द्या, गरज पडली की तुम्ही घरी जाऊन फक्त उपासन प्रार्थना करत बसू नका, कामाला जा. त्यावेळेस मला कामाला जायला संधी नव्हती, मी बायबल कॉलेजमध्ये होतो. मी 3 दिवस उपासाने प्रार्थना करायचो आणि साक्ष व्हायची शुक्रवार शनिवारपर्यंत. रविवारी आपली साक्ष फिक्स. मी या आठवड्यात 3 दिवस उपास प्रार्थना केली. 50 रुपयासाठी देवाने मला 100 रुपये पाठवले, अनोळखी व्यक्तीच्या द्वारे यायचे. हालेलुया. बाकीचे मुलं म्हणायचे आम्हाला का भेटत नाहीत? त्यांना म्हणायचो मी तो एलिया आहे ज्याचं खाद्य कावळ्यांच्या द्वारे येतं. तुमचे कावळे घरी आहेत, ते मनी ऑर्डरनी पाठवतात तुम्हाला. माझे कावळे वरून येतात म्हणून अनोळखी लोकांच्या द्वारे पाठवतात. आमेन. अनेक लोकांनी ट्राय केले माझ्यासारखे उपास करून मागायचे, पण त्यांना नाही मिळाले, कारण त्यांची व्यवस्था प्रभूने वेगळ्या प्रकारे केलेली होती. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येकांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि प्रत्येकांसाठी परमेश्वराचं नियोजन आणि प्रयोजन वेगळं आहे. पण तुम्हाला ते प्रयोजन प्रभूने माझ्यासाठी कसं करून ठेवलेलं आहे, कशा प्रकारे देव माझा यावे इरे माझा पुरवठा करणारा आहे, हे ज्यावेळेस तुमच्या प्रार्थनेच्या स्तरांमध्ये तुम्ही प्रभूशी संलग्न व्हायला लागता, मी तुम्हाला सांगतो तुमचे आन्सर परमेश्वर करायला लागतो, तुमचे उत्तर प्रभू द्यायला लागतो. आमेन. हालेलुया.
स्वर्गातला देव प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. म्हणून एक वचन मला तुम्हाला तुमच्या समोर आणायचं की परिस्थिती काहीही असू द्या, शेजारच्याला सांगा तुमची परिस्थिती कशी असू दे, प्रार्थना करणं बंद करू नका. वाचा दुसरे राजे याचा 6वा अध्याय आणि 17वं वचन. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता अद्भुत गोष्टी देव तुमच्या जीवनामध्ये घडवून आणतो. दुसरे राजे 6वा अध्याय आणि 17 वचन. एलिशाने प्रार्थना केली, एलिशाने प्रार्थना केली, हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, ह्याचे डोळे उघड, या तरुणाचे डोळे उघड, ह्याला दृष्टी दे. याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे त्या उघडले, तरुणाचे डोळे उघडले. तो पहा एलिशाचा सोबतलाचा डोंगर, एलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे वरत ह्यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले. आमेन, हालेलुया. पण 16वं वचन काय सांगतं? तो म्हणाला 15 आणि 16. सकाळी देवाचा सेवक उठून बाहेर आला. देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला. तेव्हा तो होता गेजी. उठला आणि म्हणून उठले की डायरेक्ट बाहेर जाऊ नका, प्रार्थना करा. डायरेक्ट बाहेर गेले ना मग डोंगर उभे राहतात तुमच्या पुढे. तेव्हा सैन्याने घोडे, त्याने काय पाहिलं बाहेर उठून आल्याच्या नंतर? तेव्हा सैन्य आणि घोडे व रथ यासह नगराला वेढा दिलेला आहे. नगर वेढून टाकलेलं आहे असं कोणी पाहिलं? देवाच्या त्या सेवकाच्या चाकराने पाहिलं. आणि तो काय म्हणाला? तो आपल्या धनाला म्हणाला, स्वामी, हाय 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 हाय, आता आपण काय करावं? आता आपण मेलो, काय खरं नाही आता आपलं, काय करायचं आता? हे बघा ना, रथ आणि घोडे, हे आपल्या शत्रूचं सैन्य यांनी काय केलेलं आहे? सगळ्या शहराला काय केलंय? वेढून टाकलेलं आहे. आता काय करायचंय? आता हे लोक आपल्याला किडनॅप करतील, आता हे लोक आपल्याला घेऊन जातील, आता आपण गुलाम होऊ, आपल्याला हे मारतील. त्यावेळेस एलिशानं काय केलं? 16व्या वचनामध्ये काय म्हणाला? तो म्हणाला भिवू नकोस. त्यांच्या पक्षाचे जेवढे आहेत त्याच्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. आमेन, हालेलुया. 2 लोक आहेत त्या ठिकाणामध्ये. कोण कोण आहे? एलिशा आणि त्याचा सेवक, त्याचं नाव गेहजी आहे. एलिशा डायरेक्ट उठून बाहेर आला नाही. एलिशा उठला आणि कुठे बसला? प्रार्थना करत बसला. आज बरेच लोक उठतात आणि बाहेर नाही येत, घरातच बसतात, टीव्ही पाहत, मोबाईल पाहत. पण जे लोक उठतात आणि प्रार्थनेत जातात. मागच्या आठवड्यात आम्ही जस्ट रात्रीला 4-4:30ची घटना आहे. अचानक मी बेचैन झालो आणि काय करावं काही कळेना. आणि मी एका सेवकाला एक दिवस ऐकलं की ज्यावेळेस तुम्ही बेचैन होता रात्रीच्या वेळेला आणि ज्यावेळेस तुमची झोप उडती, त्यावेळेस झोप याच्यासाठी नाही उडाली की तुम्हाला भूक लागली म्हणून तुम्ही जाऊन खावं आणि मग झोपावं किंवा मग तुम्ही मोबाईल चालत बसावा. ज्यावेळेस तुम्ही बेचैन होता, ज्यावेळेस तुमची झोप रात्रीला उडती, देवानं तुम्हाला प्रार्थनेसाठी उठवलेलं असतं. मी उठलो आणि प्रार्थना करत बसलो. मला माहित नाही कशासाठी प्रार्थना करायची. बराच वेळाने भाषामध्ये प्रार्थना केली आणि मग मला शांत झोप लागली. आणि मग याचे बहीण येणार होते आणि ते 1.5 तासात पोहोचणार होते, पण 6:30 वाजले तरी ते आले नाही. मी प्रार्थना करून शांत झोपलो. मला 6:30ला परत जाग आली. मी त्यांना फोन लावला. त्यावेळेस ते म्हणत आम्ही सोसायटीच्या जवळ आलो. म्हणजे 1.5 तासात येणारे ते 3-3.5-4 तासाच्या नंतर येत आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं की आमच्या गाडीचा टायर फुटला होता आणि तिथे एका ट्रॅव्हलचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि ते दोघंच पती पत्नी आणि छोटं बाळ त्यांच्यासोबत होतं. तर ज्यावेळेस तुम्ही बेचैन अस्वस्थ होता आणि ज्यावेळेस तुम्ही त्या वेळेमध्ये प्रार्थना करता, अन्य भाषामध्ये प्रार्थना करता, तुम्हाला जर अन्य भाषामध्ये प्रार्थना येत नाही, देव तुमच्या हृदयात टाकेल एखाद्या व्यक्तीचा ओझं देईल. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे देव काहीतरी कार्य करत असतो. आमेन, हालेलुया. तुम्हाला असं वाटतं प्रार्थना म्हणजे फक्त आपलं दुकानदाराकडे नेलेली लिस्ट आहे, देवाकडून आपलं काम करून घ्यायचं. नाही,
रोमकराच्या पत्रामध्ये लिहिलं की तुम्ही ज्यावेळेस अशक्त असता त्यावेळेस देवाचा आत्मा तुमची मदत करतो प्रार्थना करण्यासाठी. अनिर्वाच्या कन्याने तो पवित्र जनांसाठी, देवाच्या लोकांसाठी तुमच्याद्वारे काय करून घेतो माहिती आहे? मध्यस्थी करून घेतो. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता देव इतर लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार करतो. आमेन, हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, या ठिकाणामध्ये अलिशा आहे, अलिशा प्रार्थनेमध्ये आहे. पण गेहजी बाहेर आला आणि त्याने पाहिलं की शत्रू, सैन्य, रथ, घोडे, आणि त्या गोष्टी पाहून तो काय झाला? फार घाबरून गेला. आणि आपल्या मालकाला काय म्हणाला? स्वामी, हे बघा रथ, हे बघा घोडे, सगळं शहर व्यापून टाकलेलं आहे. हाय हाय, आता काय करायचं? आता तर आपण संपलो. त्यावेळेस देवाचा सेवक म्हणतो, घाबरू नकोस. त्यांच्या पक्षाचे जे तुला दिसत आहेत त्यांनी नगर वेढून घेतलेलं आहे, ते तुला दिसत आहे. पण मी काय पाहत आहे? त्यांच्यापेक्षा आपल्या पक्षाचे जे आहेत ते जास्त आहेत. हालेलुया. तो म्हटला, पास्टर येडे बेडे झाले काय? हे मला डोळ्याने दिसा लागली परिस्थिती किती भयानक आहे. शत्रू, सगळं काही कठीण परिस्थिती विरोधात उभी आहे आपल्या. तुम्ही म्हणता याच्यापेक्षा भयानक आपल्या बाजूने काय आहे? त्यावेळेस अलिशानं काय केलं? त्याच्यासाठी प्रार्थना केली. ती प्रार्थना काय होती? हे परमेश्वरा, या तरुणाचे काय कर? डोळे उघड. आणि जसेही त्याचे डोळे उघडले, जोपर्यंत त्याचे डोळे उघडले नव्हते तोपर्यंत काय पाहत होता तो? मांसमय घोडे, लोखंडाचे रथ, लोखंडाच्या तलवारी, ढाली, त्यांच्यावर चालून आलेले लोक, त्यांच्यावर चालून आलेली परिस्थिती तो पाहत होता. आमेन. परंतु ज्यावेळेस प्रार्थना केल्या गेली आणि ज्यावेळेस त्याचे डोळे उघडले, डोळे उघडल्याच्या नंतर त्याने रिअल परिस्थितीमध्ये, रिअल वर्ड, तुम्ही आणि मी या फिजिकल जगासाठी निवडलेले नाही आहे. या जगातून प्रभूने आम्हाला वेगळं केलेलं आहे. प्रभू का म्हणाला, तुम्ही जगाचे नाही आहेत, मी तुम्हाला जगातून निवडलंय, मी तुम्हाला वेगळं केलंय आणि मी तुम्हाला नेमलेलं आहे. तुम्ही आता जगाचे नाही आहेत, मी तुम्हाला प्रभू म्हणतो जगातून वेगळं केलंय. म्हणून रोम 12:2 मध्ये तो म्हणतो की जगाबरोबर काय करू नका, समरूप होऊ नका. स्वतःच्या मनाच्या नवीनीकरणाने काय करा? स्वतःचं रूपांतर होऊ द्या. ही तुमची काय आहे? आध्यात्मिक सेवा आहे. तुम्हाला देवाची ग्रहणीय इच्छा समजून घ्यायची असेल, जगापासून स्वतःला वेगळं करा. नाही तर जगातले लोक ज्या परिस्थितीनं घाबरून गेलेले आहेत. तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं, जे जे लोक टीव्हीच्या पुढे बसलेले होते ते लवकर मेले, लवकर त्यांना कोरोना झाला. ते कोणाच्या संपर्कात नाही गेले, ते न्यूज चॅनलवाल्याच्या संपर्कात आले. न्यूज चॅनलवाले कोणाला कोणता व्हायरस लावून देतील ना, सांगता येणार नाही. हालेलुया. न्यूज तुम्ही चॅनल ऐकता, कोणतं चॅनल आहे? आज तक, कल तक. ते सांगतात आज की ताजा खबर, शिळी झालेली असते. हालेलुया. परमेश्वराची दया दररोज नवीन होऊन तुमच्यासाठी येते. जगाकडे न्यूज आहे, तुमच्याकडे गुड न्यूज आहे. आमेन. आणि मी कोरोनाच्या काळात माझ्या घरातलं केबल बंद करून टाकलं. बंद, ऐकायचे नाही, न्यूजच ऐकायचे नाही. काय बघायचं ते युट्यूबवर बघा. युट्यूब आपल्या ताब्यात आहे, न्यूज चॅनल आपल्या ताब्यात नाही, ते कोणाच्या तरी ताब्यात आहे. हालेलुया. ते अजेंडा फैलवू शकतात. परंतु तुम्ही आणि मी ज्यावेळेस देवाचे पासून न्यूज ऐकतो त्यावेळेस तुम्हाला स्वर्गापासून न्यूज मिळते. तुमची परिस्थिती तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दाखवते की सगळं काही तुझं संपलंय. परंतु ज्यावेळेस तुम्ही ही न्यूज ऐकता त्यावेळेस सगळं काही संपलंय. जग आणि परिस्थिती तुम्हाला सांगते आणि ही न्यूज सांगते सगळं काही संपलंय का? डोंट वरी, मी पुन्हा तुझी शून्यातून सुरुवात करायला समर्थ आहे. आमेन, हालेलुया. ज्यावेळेस त्याचे डोळे उघडले, त्याने पाहिलं की सैन्य तर भरपूर आहे, आम्हाला पकडायला आलेले, आमच्यावर हल्ला करायला आलेले फार मोठं सैन्य आहे. परंतु त्यापेक्षाही अधिक त्याने काय पाहिलं? देवाचा जो डोंगर आहे तो कशाने व्यापून गेलेला आहे? अग्नीचे रथ आणि अग्नीचे घोडे. हे कुठून पाठवले गेले? स्वर्गातून पाठवल्या गेलेले आहेत. म्हणून डोंट वरी, घाबरू नका कोणत्याच परिस्थितीला. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करणारे जर लोक आहात तर देवाचे दूत, तुम्ही देवाचे भय धरणारे असल्यामुळे तुम्हाला छावणी देणारे देवाचे दूत आहेत, तुम्हाला सांभाळणारे देवाचे दूत आहेत. हालेलुया. मी आज दुपारच्या प्रार्थनेमध्ये बसलेला होतो आणि अचानक मी प्रार्थना करायला लागलो की प्रभू येशूच्या नावामध्ये मी माझ्यावरचे, माझ्या परिवारावरचे सगळे अपघाताचे आत्मे मी धमकावतो. मंडळीतल्या त्या प्रत्येक व्यक्तीचा अपघात करणारे स्पिरिट मी बांधतो. आणि मला थोड्या वेळाने फोन आला की पास्टर माझा अपघात झालाय, मी हॉस्पिटलमध्ये आहे. म्हटलं काय झालं, सिच्युएशन काय? तर जस्ट
त्या बहिणीला एका टेम्पोवाल्याने धडकवलं. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, माहीत नाही काय होणार होतं, परंतु ज्यावेळेस अचानक मला कल्पना नव्हती, पण मी प्रार्थना करत होतो आणि नंतर मला कळालं की शैतान हा किती कोणाला गिळावं कोणाला फाडावं यासाठी तो फिरत आहे. पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रार्थना त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या आहेत. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, आहे अपघात झाला पण ती बहीण सुरक्षित आहे, त्याला जास्त लागलेलं नाही. प्रार्थना करा त्यांच्यासाठी की प्रभूनं त्यांना सुरक्षित ठेवावं, त्यांना आशीर्वादित करावं. हालेलुया. देवाच्या लोकांना तो म्हटला की डोळे उघड. जसेही त्याचे डोळे उघडले गेले, त्याने पाहिलं की या आमच्या विरोधात जेवढी परिस्थिती उभी आहे त्याच्यापेक्षा मोठं देवाचं सैन्य आणि देवाची मदत आमच्यासाठी देवानं पाठवलेली आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुमचे आध्यात्मिक डोळे उघडतात किंवा तुमचे काही गोष्टी तुमच्यासोबत, काही घटना घडताना तुम्ही पाहता की जो देव तुमच्यासोबत करत आहे, तुम्ही म्हणायला लागता, अरे बाप रे, मी तर माझ्या या परिस्थितीकडे पाहत होतो, मी तर माझ्या पगाराकडे पाहत होतो, मी तर माझ्या फायनान्सकडे पाहत होतो की कसं मी यामधून बाहेर येईल. परंतु परमेश्वर अशाही गोष्टी करू शकतो. यस, परमेश्वर अद्भुत गोष्टी करणारा देव आहे. आमेन. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, तुम्ही कोण आहात या गोष्टीकडे तुमचं लक्ष नेहमी असू द्या. सगळं त्याच्या अग्नीचे घोडे आणि रथ कधी पाहिले? जेव्हा त्याचे डोळे उघडले गेले. आज परमेश्वराला म्हणा की प्रभू माझे डोळे उघड, मला त्या अद्भुत गोष्टी पाहायच्या आहेत ज्या तू माझ्यासाठी करतोस. देवाकडे तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी आहेत. स्तोत्र 119 आणि 18 वचन जर तुम्ही वाचलं तर स्तोत्रकर्त्याची प्रार्थना आहे की परमेश्वरा तू माझे डोळे उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातल्या गहन आणि गुप्त ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या दृष्टीस पडतील. तुमच्यासाठी देवाचं जे अद्भुत पारितोषिक आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल, देवाच्या प्रिय लेकरांनो, तुमची प्रार्थना ही असली पाहिजे की परमेश्वर माझे डोळे उघड, ना की परमेश्वर माझा मोठा बिझनेस कर. अशी प्रार्थना नसली पाहिजे की प्रभू. त्या दिवशी सहज रीतीने आम्ही समुद्राच्या किनाऱ्याला फिरत होतो आणि कधी काही डिस्कवरीवरती व्हिडिओ पाहिले होते की ते लोक त्या समुद्रात जातात आणि त्यांना काही काही भेटतं, त्याच्यात सोन्याच्या अंगठ्या भेटतात. आणि मी असा चाललो, मी मनात बोलत चाललो आणि खाली पाहत चाललो. तेवढ्यात एक जण म्हटलं, जरी इथं आपल्याला सोनं सापडलं तर. मी म्हटलं, मी मनात विचार करत होतो, तुम्ही बोलून दाखवलं, पण चला बाहेर आपल्याला सापडणार नाही. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, पण परमेश्वर अद्भुत करणारा देव आहे. काही सापडलं नाही सोनं बिना आम्हाला. आम्ही फिरलो, एन्जॉय केला, रिटर्न आलो. ओके. परंतु ज्यावेळेस तुमचे डोळे उघडतात, देवानं तुमच्यासाठी नियुक्त केलेल्या पुरवठ्याला तुम्ही पाहायला लागता. देवानं तुमच्यासाठी निवडलेल्या गोष्टी तुम्ही पाहायला लागता. 17 वचन आम्हाला असं सांगतं की त्याचे डोळे उघडले आणि त्याने अग्नीचे रथ आणि अग्नीचे घोडे पाहिले जे स्वर्गापासून त्यांच्यासाठी प्रोव्हाइड केले गेले होते. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, ही गेहजीची गोष्ट आहे की जोपर्यंत त्याचे डोळे जगाच्या गोष्टीकडे लागलेले होते, तो भय, भीती आणि परिस्थितीमुळे घाबरून गेला होता. पण ज्यावेळेस त्याचे डोळे उघडले, बायबल सांगतं त्याने पाहिलं आणि तो निवांत झाला. डोंट वरी, काही काळजी करायचं काम नाही. देवानं त्याचे दूत, त्याचे रथ, त्याचे घोडे आमच्यासाठी युद्ध करण्यासाठी देवानं पाठवून दिलेले आहेत. आमेन. आणखीन एक व्यक्ती आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही तुमच्या परिस्थितीमध्ये असे गुरफटून गेलेले असता आणि तुम्हाला कळतच नाही की देव माझ्या बरोबर आहे आणि देवाची उपस्थिती माझ्यासोबत आहे, देव माझ्यासोबत काहीतरी कार्य करत आहे. परंतु ज्यावेळेस काही घटना घडतात तुमच्या लाईफमध्ये, त्यावेळेस तुम्ही आश्चर्यचकित होऊन काही गोष्टी बोलायला लागता. आणखीन एक व्यक्ती आहे ज्याचं नाव याकोब आहे. आणि ज्यावेळेस तुमचे डोळे उघडतात आणि तुम्हाला कळायला लागतं की देव किती महान आहे. काही घटना देव तुमच्या जीवनामध्ये घडवून आणतो, काही परिस्थिती तुमच्या जीवनात प्रभू, अशा परिस्थितीतून प्रभू तुम्हाला नेतो आणि तिथे तुम्ही पाहायला लागता की माझा देव किती महान आहे. माझा देवाची उपस्थिती, आपल्याला असं वाटतं की मी एकटाच या अरण्यातून जात आहे, मी एकटाच या परिस्थितीशी झगडत आहे, मी एकटाच अश्रू ढाळत आहे, मी एकटाच या गोष्टीचा सामना करत आहे. नाही नाही नाही, तुम्ही एकटे नाही आहेत. तुमचा देव तुम्हाला म्हटला ना, मी तुला कधी सोडत नाही, तो खरंच नाही सोडत. जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक याचा 28 अध्याय आणि 16 आणि 17 वचन जर तुम्ही वाचलं ना, त्याच्या जीवनामध्ये याकोब, तुम्हाला माहीत आहे, बापाचे आशीर्वाद, बापाकडून
बापाला फसवून आपल्या भावाचे आशीर्वाद घेतले, आपल्या भावाचा ज्येष्ठत्वाचा अधिकार घेतला आणि त्याला वाटलं आता मी सगळं काही मिळवलं. पण त्याचा परिणाम चांगला झाला नाही. त्याला आपल्या बापाचं घर सोडून त्याला पळावं लागलं. आणि मग तो त्या अरण्यातून वाळवंटातून प्रवास करत होता आणि रात्रीचा लूज नावाच्या ठिकाणामध्ये तो थांबला. त्याच्या हातामध्ये फक्त एक काठी होती. तो एकटाच होता, असहाय्य होता, सगळं काही त्याच्यासाठी संपलेलं तो महसूस करत होता. परंतु त्या रात्रीला एक दगड त्याने उशाला घेतला आणि तो त्या ठिकाणामध्ये झोपला. आणि झोपलेला असताना त्याने एक स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नामध्ये त्याने पाहिलं की एक शिडी पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत ती टेकलेली आहे आणि स्वर्गदूत त्या शिडीवर चढत आहेत आणि उतरत आहेत. आणि त्या शिडीच्या शेंड्यावरती परमेश्वर तिथे उभा आहे आणि परमेश्वर त्याच्यासोबत बोलतो. आणि तो काय म्हणतो, मी तुझा बाप अब्राम, याकोब आणि इसाक याचा कोण आहे? मी परमेश्वर आहे, मी तुला सोडणार नाही. त्यावेळेस तो सकाळी जागा होतो. वाचाल का ते 16-17 वचन? मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, झोपेतून जागा होतो आणि म्हणतो, खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे. हा, परत वाचा, ध्यान द्या, लक्ष द्या या वचनाकडे. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे. खरोखर या ठिकाणी परमेश्वर. फक्त या ठिकाणी, या ठिकाणी कोणतं ठिकाण आहे ते? कसं, कोणतं ठिकाण आहे? लूज. त्या ठिकाणाचं नाव काय? लूज. म्हणजे कोणाच्या ओळखीचं नाहीये. काय परिस्थिती आहे याकोबाची? दगड उशाला घेऊन झोपतोय, फक्त हातात एक काठी आहे. खाण्यापिण्याचे देखील त्याचे वांदे आहेत. उद्या काय खायचं त्याला माहित नाही. अशा बिकट परिस्थितीत तो झोपतो तिथे. आणि त्याची परिस्थिती काय? त्याच्या बापानं आणि आईनं त्याला काय सांगितलं, आता तू घरात राहू नको. म्हणजे त्याला घर सेफ नव्हतं राहण्यासाठी. जा मामाच्या घरी, तिकडे राहा, तुझ्या भावाचा राग तुझ्यावर अनावर झालेला आहे. म्हणजे त्याचा भाऊ आज त्याच्या विरोधात आहे, त्याचे आई वडील त्याची मदत करू शकत नाही आहेत. एकटा पडलेला आहे याकोब. त्या रात्रीला तो झोपलाय. त्या रात्रीला एक स्वप्न पाहिलं. सकाळी उठला आणि काय म्हणाला, खरोखर या ठिकाणी देखील काय आहे? म्हणजे मी एकटा नाहीये. माझा भाऊ जरी माझ्यावर त्याचा राग अनावर झाला, माझे आई वडील जरी माझी मदत करू शकत नाही आहेत, परंतु देव माझ्या अशा परिस्थितीतही आज माझा भाऊ, माझी आई माझ्यासोबत पाहिजे, माझा वडील माझ्यासोबत पाहिजे. हे कोणी नाही आहेत माझ्यासोबत, पण या जागेमध्ये देव माझ्या बरोबर आहे. आमेन, हालेलुया. जोपर्यंत तो त्या ठिकाणापर्यंत पोहोचला नाही ना, त्याला एकच वाटत होतं, माझी एक काठी आणि मी कसं तरी होईल, बघून घेऊ, आज न उद्या. पण ज्यावेळेस देवाला तो फक्त स्वर्गदूत, एक स्वर्गाला पाहत नाही, एका शिडीला पाहत नाही, फक्त स्वर्गदूतांना पाहत नाही, त्या शिडीच्या शेंड्यावरती तो देवाला उभा पाहतो. आमेन. आणि त्या ठिकाणात त्याला एका गोष्टीची खात्री पटते. ज्यावेळेस अशा काही गोष्टी, आजपर्यंत त्यानं काय पाहिलं होतं? भावाला वरण द्यायचं आणि भावाचा आशीर्वादावर बडून घ्यायचा. बापाला आईनं बनवून दिलेले पक्वानं द्यायचे आणि बापाला सांगायचं, हे कुठून आणलेलं आहे? रानातून, जंगलातून शिकार करून, फार कष्ट करून आणलंय. त्याच्या हृदयाला माहित आहे कुठून आणलंय. हालेलुया. त्याची वाणी याकोबाची, हात याकोबाचे, वाणी याकोबाची आणि हात एसावाचे आहेत. त्याला वाटलं असं मिळवता येतं, असं मिळवता येतं. आता त्याला कळालं, आता काहीच आपलं राहिलेलं नाही. आता त्याला वाटलं एवढा आशीर्वाद मिळवला, तो गेला, बापाला फसवलं, काही झालं नाही, आता काही नाही, आता आपल्यालाच काहीतरी हातपाय हलवावं लागतील. आणि परंतु त्याने पाहिलं की या बिकट परिस्थितीमध्ये परमेश्वर आहे. तुम्ही कोणत्या सिच्युएशन मधून, परिस्थितीमधून तुम्ही याकोबाप्रमाणे जात आहात का या दिवसांमध्ये? तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे. याकोबानं ज्यावेळेस त्याने स्वप्नामध्ये त्याचे डोळे उघडले आणि त्याने पाहिलं की स्वर्ग आहे माझ्यासोबत, मी ज्या ठिकाणावर आहे हे ठिकाण स्वर्गाशी कनेक्टेड आहे.
तुम्ही ज्या येशूला तुम्ही स्वीकारलेला आहे, येशू स्वर्गाची शिडी आहे. येशू म्हणाला मार्ग मी आहे, सत्य मी आहे, जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्या वाचून स्वर्गातल्या बापाकडे कोणाला जाता येत नाही. कुठेही पळा, स्वर्गात जाण्याचा मार्ग फक्त येशू आहे. आमेन, हालेलुया. तुम्हाला एक गोष्ट, आणि येशू म्हणाला तुला सगळे सोडतील, मी तुला कधी सोडणार नाही. पृथ्वीच्या शेवटापर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. याकोबानं पाहिलं देव माझ्या बरोबर आहे, आता मला काळजी करायचं काम नाही. सकाळी उठला, देवाला म्हटला प्रभू मला खायला अन्न दे, ल्यायला कपडे दे, माझ्या राहण्याची व्यवस्था कर, जे काही, आणि माझ्या पितृगृही मला परत आण, माझ्या संगती राहा, आणि जे काही मला मिळेल त्याचा दशांश मी तुला अर्पण करेल. देवासोबत त्याने कमिटमेंट केली आणि याकोब आपल्या प्रवासाला निघाला. ज्यावेळेस याकोबाचा हा प्रवास जाण्याचा आहे, परंतु त्याचा प्रतीचा प्रवास ज्यावेळेस तुम्ही वाचता ना, त्यावेळेस तो एका ठिकाणी प्रभूला म्हणतो, देवबापा जे काही माझ्या जीवनात केलेलं आहे तू, त्या योग्यतेचा मी नाही. मी यार्देन उतरून गेलो होतो, माझ्या हातात एक काठी होती, आज माझ्या 2 टोळ्या झालेल्या आहेत. आमेन, हालेलुया. एकटा पडलेला याकोब, पण त्या रात्रीला देवाला पाहिलं आणि तो म्हटला, ज्यावेळेस त्याचे डोळे उघडले आणि ज्यावेळेस देवाला पाहिलं, तो म्हटला अरे बाप रे. तो काय म्हणाला, आणखीन ते वचन 16 आणि 17 दोन्ही वचन वाचा. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते. हे मला कळलं नव्हतं. जोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही, माझ्या बरोबर देव आहे. याकोब म्हणतो, हे मला, इथे देव आहे, पण हे मला कळलं नव्हतं. ज्या चर्चमध्ये तुम्ही जात आहात, ज्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवलाय, ज्या येशूकडे तुम्ही प्रार्थना करताय, तुम्हाला कळालं पाहिजे तो जिवंत परमेश्वर आहे, तो प्रार्थना ऐकणारा देव आहे, तो मदत करणारा परमेश्वर आहे, तो पुरवठा करणारा देव आहे. जिथे काहीच नाही तिथे तो अस्तित्वात आणणारा परमेश्वर आहे. हालेलुया. याकोब म्हणतो, हे मला कळलं नव्हतं. पुढे तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद स्थळ आहे. हे प्रत्यक्ष देवाचे घर, प्रत्यक्ष देवाचं घर, स्वर्गाचं दार आहे. आमेन, हालेलुया. त्याने त्यावेळेस स्वर्गाचं दार पाहिलं. येशू म्हणाला, मी स्वर्गाचं दार आहे, जो माझ्याद्वारे आत येईल आणि बाहेर जाईल आणि त्याला खायला मिळेल. आमेन, हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, याकोबाने ते भयप्रद ठिकाण पाहिलं, परंतु आज ते दार स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या वाळवंटाच्या सारखी परिस्थिती महसूस करत असाल, परंतु तुम्हाला एक गोष्ट ध्यानात ठेवा. याकोब म्हणतो, हे तर मला माहित नव्हतं. तुम्हाला माहित असलं पाहिजे, हे ठिकाण परमेश्वराचं आहे. ज्या येशूवर मी विश्वास ठेवला तो जिवंत देव आहे. आमेन. जोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही, जोपर्यंत गेहजीचे डोळे उघडले नाही, तोपर्यंत त्याला कळालं नाही की माझ्या बाजूने अग्नीचे रथ आणि घोडे आहेत. जोपर्यंत याकोबाने हे पाहिलं नाही, तोपर्यंत त्याला कळलंच नाही की इथं परमेश्वर आहे. आमेन. तिसरा एक व्यक्ती आहे, त्याचं नाव नामान आहे. दुसरे राजाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 15वं वचन, त्या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला असं सांगतं, नंतर तो बरोबरचे सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला. देवाच्या माणसाकडे, आलिशाकडे परत गेला व त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीत इस्रायला बाहेर, अखिल पृथ्वीत इस्रायला बाहेर देव नाही, हे मला आता कळून आले आहे. आता कळून आलंय. हालेलुया. कधी कळून आलंय? आता कळून आलंय. कशामुळे कळून आलंय याला? ज्यावेळेस त्याच्या घरात एक मुलगी भांडे घासत होती, भांडे घासता घासता ती म्हणाली, हा जो बोलत आहे की आता मला कळालं की इस्रायला बाहेर कुठेच परमेश्वर नाही, हे मला आता कळालंय. आम्हाला, तुम्हाला कधी कळालंय? येशू ख्रिस्तच परमेश्वर आहे. हॅलो. कोणाला 12 वर्ष झाली, कोणाला 4 वर्ष झाली, कोणाला 1 वर्ष झालं, कोणाला याच आठवड्यात कळालं.
हालेलुया. येशू शिवाय परमेश्वर नाही. आता हा काय सर्वसाधारण माणूस नाही जो आहे बोलत आहे ना, हा आरामाच्या राजाचा कोण होता? मोठा शिपाई होता. याचं नाव काय होतं? नामान. मोठा प्रतिष्ठित माणूस, त्याच्याकडे प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, नावलौकिकता आहे. पण कसा होता तो? कोडी होता. पण त्याच्या घरात भांडे घासणारी एक मोलकरीण मुलगी. भांडे घासता घासता दररोज त्याच्या बायकोला काय म्हणायचे? मॅडम, आपले साहेब आहे ना, शंभरोनातल्या आमच्या संदेष्टाला भेटले असते ना, त्यांना असाच याचा कोड काढून टाकला असता, असंच बरे झाले असते आपले साहेब. ती पहिल्या दिवशी म्हटली असेल, गप ग, कोण तुझा संदेष्टा शंभरोनातला? आमच्या साहेबाचं ट्रीटमेंट सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये चालू आहे. आमच्या साहेबाचा इन्शुरन्स पण आहे. आम्हाला बिल पण भरायचं काम नाही. मग साहेबाचा इन्शुरन्स संपला. काही दिवसांनी साहेबाचं ट्रीटमेंट संपलं. साहेब आहेत तसेच आहेत. मग साहेबाचा दुसरा दवाखाना चालू झाला. तिथं नवीन इन्शुरन्स चालू झाला. सगळी ठेव संपली साहेबाची. साहेबाच्या हालापेस्टाचे ट्रीटमेंट चालू झाले. पहिले बारीक गोळ्या होत्या, आता मोठाल्या गोळ्या चालू झाल्या. पहिले हलके इंजेक्शन होते, आता मोठाले इंजेक्शन चालू झाले. साहेबाचा ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक सगळे पॅथिक संपले. तरी ती पोरगी, मॅडम मला माहित आहे, तुम्ही म्हणल्या होत्या ना, आता तर साहेबाचा इन्शुरन्स पण संपलाय बघा. आणि सगळ्यात मोठ्या हॉस्पिटल मधला डॉक्टर काय करू शकला बरं? पण शंभरोनात जर एकदा गेले असते ना, ते बरेच झाले असते. पण प्रभूला धन्यवाद, ती पोरगी पुण्यातली नव्हती. पुण्यातली असती ती काय म्हणली असती? एकदा सांगितलं मी पास्टर, पण ते लय पैशावाले, ते कशाचं ऐकतात आपलं? पैसे किती दिवस कामी पडणार आहेत? इन्शुरन्स किती दिवस कामी पडणार आहे? कोरोनामध्ये करोडो रुपयाचे इन्शुरन्स पॉलिसी होत्या लोकांच्या. पण एक बेड मिळण्यासाठी आहे ना धडपड करत होते. करोडपती आणि रोडपती शेजारच्या बेडवर होते. हालेलुया. सांगत राहील. मग एक दिवस ती बाई संध्याकाळी जेवताना तिच्या नवऱ्याला म्हणली असेल, नामान साहेबाला, खरंच ना आपण किती ट्रीटमेंट केले, सगळं संपलंय आपलं. पण ती आपल्या घरातली ती पोरगी छोटी, ती नेहमी म्हणती शंभरोनात एक संदेष्टा आहे, वडगाव शहरीत एक चर्च आहे, तिथे एक पास्टर आणि पाळकीनबाई आहेत, ते प्रार्थना केली ना चमत्कार होतात. ती किती दिवसाची सांगायला लागली. मी तिचा लय वेळा इन्सल्ट केला, पण तरी ती सांगते, होय हो, एक काम करता का, येता का एकदा जाऊन बघायला काय हरकत आहे? तो पण म्हटला असेल आता सगळं झालंय, एवढाच इलाज उरलाय, जाऊ दे ना, पोरगी लहान असो का, पण एवढं सांगतेय म्हणल्यावर काहीतरी तिच्या शब्दात, तिच्या बोलण्यात दम आहे. तिचा एवढा वेळा इन्सल्ट केला, नाही म्हटलं तरी ती सांगतीच, याचा अर्थ काहीतरी आहे. तो सकाळीच उठला, साहेब राजाकडे गेला, महाराज मला 1 महिन्याची सुट्टी पाहिजे. बर घे बाबा. कशाला? ट्रीटमेंट करायला चाललो. आता किती ट्रीटमेंट करतो? आता नवीन ट्रीटमेंटचा शोध लागलाय, मी तिकडे चाललोय. बर काय काय पाहिजे? तिथल्या राजाच्या नावाने मला पत्र लिहून दे. दिलं लिहून. माझ्या सेवकाला मी तुझ्याकडे पाठवत आहे, त्याला बरं कर. तो शंभरोनातल्या राजाकडे गेला. त्या राजाने पत्र वाचलं. त्या राजाने आपले वस्त्र फाडले. तो म्हटला, मी काय देव आहे का? हा राजा माझ्यासोबत युद्ध करायचं पाहत आहे. ही बातमी आलिशाच्या कानावर गेली. आलिशा काय म्हणाला त्याला, साहेबाला माझ्याकडे पाठवा, मग तुमच्या साहेबाला कळेल की इस्रायलात परमेश्वर आहे. तिकडे राजवाड्यात नाही परमेश्वर, इकडे माझ्या झोपडीत, इकडे पाठवा त्याला. नामान साहेब मोठा रथ, त्या रथात सोनं चांदी नवीन नवीन कपडे, जो कोणी बरा करेल त्याला ऑफरिंग द्यायला घेऊन निघालेला. हालेलुया. आलिशाच्या झोपडीच्या बाहेर रथ थांबवला.
हे मी महालात गेलतो, या झोपडी पुढे कशाला बोलवलंय मला? इथं होणार आहे मी बरा होय. पास्टर आलिशाने काय केलं माहितीये? गेजीला सांगितलं, जा त्याला सांग यार्देन मध्ये जाऊन 7 वेळा डुबक्या मार. आलिशा बाहेर आला नाही. गेजी आला, म्हटला, साहेब पास्टर सांगतात नदीवर जा, 7 वेळा डुबकी मारा, तुम्ही बरे होणार. त्याला असा राग आला. तो म्हटला, तुझा पास्टर बाहेर पण नाही येऊ शकत माझ्यासाठी. मला तर वाटलं होतं तो बाहेर येईल, माझ्या डोक्यावर हात ठेवेल, माझ्या कोडावरून हात फिरवल आणि मग माझ्यासाठी देवाकडं मोठ्या शब्दात काहीतरी म्हणल आणि मग मी बरा होईल. आणि हा काय सांगतो, यार्देनेत डुबकी मारा. अरे माझ्या इकडे काय नद्या काय कमी आहेत काय? या यार्देनपेक्षा चांगल्या नद्या आहेत माझ्या देशामध्ये. नाईन नदी आहे, पर्पर नदी आहे, नद्यांचे नाव आहेत ते. मी तिथं जाऊन डुबकी मारीन. लय रागात निघाला. पण त्या साहेबाचे नौकर त्याच्या सोबत होते, ते जरा हुशार होते. ते त्याला म्हणाले, महाराज नाईन नदीत का तुम्ही कधी पोहले नाहीत का? हा पोहलो राव. बरे झाले का? नाही. पर्पर नदीत किती वेळा जाऊन बुडून आलो. हाय तसाच आहे मी. मग एकदा मारा ना 7 डुबक्या यार्देन मध्ये. जायच्या अगोदर एवढ्या लांबून आलोय आपण. तो म्हटलं, तू सांगतो ते बरं आहे, पण राहते आलिशा बाहेर नाही आला. अहो नाही आला तर नाही आला ना, तुम्ही एकदा सांगितलेलं खरा ना. आमच्या डोक्यात तेवढंच, आम्ही सांगितलं तसं काही होय ना. नका होऊ द्या ना, तुम्ही सांगितलंय तसं होत नाही ना, तुम्हाला सांगितलं ते करा. हालेलुया. आमचं घोडं कुठं थांबलेलं आहे? हा, आमचं घोडं तिथं थांबलंय. आम्ही म्हणतो तसं काही होय ना, नाही होणार. देव सांगतो तसं कराल ना, मग सगळं होणार. आमेन. तो उतरला खाली, गेला. हे संडे स्कूलचं गाणे गात असतील. आलिश ना मानने आलिशा की बात मानकर यार्देन नदी में डुबकी लगाई, डुबकी लगाई रे बाबा डुबकी लगाई. 7 डुबक्या झाल्या. काय झालं? नामानाचं शरीर एकदम लेकराच्या त्वचासारखी तरुण तरतरीत त्वचा झाली, विदाउट पार्लरची. आमेन. हालेलुया. आणि मग त्याने रथ तिकडे नाही वळवला गावाकडं, रथ पुन्हा आलिशाच्या झोपडीकडे टक 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 टक. सगळा लवाजमा घेऊन तो म्हटला, महाराज पाळक साहेब प्लीज बाहेर या, माझ्यासाठी प्रार्थना नका करू, माझी साक्ष आहे का? आज मला कळून आलंय, इस्रायलाच्या बाहेर कुठेही जिवंत देव परमेश्वर नाही, इस्रायलामध्ये जिवंत देव आहे. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस तुमचे डोळे उघडतील, ज्यावेळेस काही गोष्टी तुमच्यासोबत घडताना तुम्ही पाहाल, हा नामान अनेक गोष्टी करून चुकला होता. मार्काच्या शुभवर्तमानामध्ये 5व्या अध्यायाच्या 25-26 वचनामध्ये जर तुम्ही वाचलं ना, तिथे एक रक्तस्रावी स्त्री होती. आणि या चिंत्याची स्टोरी जर तुम्ही पाहिली ना, तुम्हाला असं कळले जसे काय परिस्थितीच्या बाबतीत एकमेकांचे बहीण भाऊ आहेत. हे एकमेकांचे परिस्थिती सेम. 12 वर्षापर्यंत रक्तस्राव होत होता. तिने काय काय केलं? वेगवेगळ्या वैद्यांकडे गेली, वेगवेगळ्या ठिकाणात गेली, वेगवेगळे ट्रीटमेंट घेतले, परंतु कुठेही ही स्त्री काय झाली नाही, बरी झाली नाही. तिचं सगळं संपलं, परंतु तिचा आजार बळकावत गेला. ज्या दिवशी तिला येशू बद्दल कळालं, येशू बद्दल ती बोलत राहिली, जाऊन येशूच्या वस्त्राला स्पर्श केला आणि त्याच दिवशी ती बरी झाली. आमेन. हा नामान जो आहे असाच होता. पण ज्यावेळेस त्यानं येशू बद्दल, इस्रायलाच्या देवाबद्दल ऐकलं, तिथं तो गेला. त्या ठिकाणात ज्यावेळेस त्याचं कोड बरं झालं ना, यार्देनेत डुबकी मारल्यामुळे त्याला सांगितलं तसं केलं. कसं लिहिलं 17 वचनामध्ये? देवाच्या माणसाने जसं त्याला सांगितलं तसा तो गेला आणि सांगितल्याप्रमाणे त्याने डुबक्या मारल्या. बरेच नामान आजही कोडातच आहेत. कोड कशाचं प्रतीक आहे? श्रापांचं प्रतीक आहे, दुर्धर व्याधींचं प्रतीक आहे. अनेक नामान आजही त्याच परिस्थितीमध्ये का आहेत? कारण आजचे नामान फक्त ऐकतात आणि जे ऐकलंय ते जाऊन करत नाहीत, म्हणून आहेत त्या परिस्थितीमध्ये आहेत. परंतु त्याने ज्यावेळेस ते केलं, तो म्हणाला, आता मला कळालंय
इस्रायलाखेरीज बाहेर कुठंच परमेश्वर नाही. मी जिथे जिथे गेलो ना तिथं तिथं फक्त माझे फुकट पैसे गेले, फुकट माझं ट्रॅव्हलिंग गेलं, फुकट माझे गाडी भाडं गेलं, फुकट माझा वेळ गेला, फुकट मला त्रास झाला. पण आता कळालंय बायबलचा परमेश्वर जिवंत देव आहे. ही तुमची आणि माझी स्टोरी आहे. जोपर्यंत आम्हाला येशू माहित नव्हता तोपर्यंत आम्ही काय नाही केलं. एक परिवार भरपूर दिवस चर्चला आला आणि त्यांच्या वेळेत लोन पास झालं नाही म्हणून बंद झाला. त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली. ज्या मांत्रिकाकडे ते जात होते ना, तो मांत्रिक बेताने, हाताने, लाताने, बुक्याने मारायचा. कशासाठी? तांदळाच्या राशी करून ठेवायचा, त्याच्यात लिंबू ठेवायचा आणि तो सांगायचा की ज्याच्यात आज आहे ना त्याच्या राशीत लिंबू निघल. आता ठेवलेलं यानीच, रास करणार आहे तोच, बडवणार आहे तोच आणि मार खाणारे हे. लोकांना कठीण गोष्टी आवडतात. काहीतरी आणा, असं करा, तसं करा, हे कपडे या दिवशी, तो कपडा त्या दिवशी, ते फळ त्या दिवशी, इथं अमावशेलाच आणि पौर्णिमेलाच. हे ख्रिश्चन लोकांना पण आवडतं. नामान हे सगळं करून थकलेला होता. शेवटी त्याला कळालं की इस्रायलाच्या परमेश्वराखेरीज कोणताही देव नाही. तुम्हाला जर एक अनुभव आला ना, मग तुम्ही गेहजीपेक्षा चांगले लोक आहात. तुम्ही गेहजीपेक्षा दररोज देवाचं वचन ऐकणार आहात. गेहजीने एकच अनुभव घेतला आपल्या लाईफमध्ये आणि तो म्हटला आता मला कळालं इस्रायलाच्या बाहेर कुठंच परमेश्वर नाही. आता मी इस्रायलाच्या बाहेर परमेश्वराला शोधणार नाही. आता मी देवाच्या वचनाच्या बाहेर मी माझं डोकं लावून देवाला शोधत बसणार नाही. मी माणसाच्या शब्दावर आणि माणसाच्या सिद्धांतावर माझं जीवन मी रचणार नाही. माझ्या जीवनात मला अनुभव आलेला आहे येशू शिवाय जिवंत परमेश्वर नाही. आमेन, हालेलुया. जे तुमच्या जीवनामध्ये घडतं ना त्या गोष्टी आजपर्यंत, आता मला कळालंय, आजपर्यंत कदाचित आम्ही अनेक गोष्टी केल्या, अनेक ठिकाणात गेलो, अनेक देवाच्या विरोधातल्या गोष्टी आमच्या जीवनातून घडल्या, ज्या वचनाच्या विरोधात होत्या. सत्य माहित असून चुकीच्या गोष्टी आम्ही केल्या. करण्यासाठी पाहुणे म्हटले म्हणून. हालेलुया. एका जणाने, मी मागच्या आठवड्यात ऐकलं की एक व्यक्ती आहे आणि तो लोकांना सांगतो मंडळीतल्या पण नातेवाईक सोडायचे नाही. आम्ही पण सांगत नाही सोडायला, पण कसे सोडायचे नाही. तिकडं बोकडा कापला ना, हा पण तिथं जातो, हा पण खातो, लोकांना पण सांगतो बिंदास खायचं, प्रार्थना करून खायचं. आणि मग ज्यावेळेस ते लोक 4-6 महिने काही नाही, पण एका कालावधीच्या नंतर ज्यावेळेस त्यांना त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो त्यावेळेस ते लोक त्याच्यासोबत नाहीत राहत. आणि मग ते कुठे सत्य शोधतात आणि शेवटी येशू काय आहे, वचन काय आहे त्यांना कळतं आणि मग ते परमेश्वराच्या वचनानुसार चालायला लागतात. आमच्या जीवनातून अशा अनेक गोष्टी घडल्या जोपर्यंत आम्हाला अर्धावट सत्य माहीत होतं किंवा आम्ही अजून त्या लेवलवर येऊन आम्ही प्रभूसाठी एक स्टँड घेतलेलं नव्हतं. देवाचं वचन नामान म्हणतो की आज मला कळालंय, आज मला कळालंय. आजपर्यंत तुम्ही जग आणि प्रभू दोन्ही कदाचित धरसोड करणं, हात मिळवणी करणं अशा परिस्थितीमध्ये होतात. पण जर आज तुम्हाला प्रभूनं काही अनुभव दिलेला आहे, या महिन्यामध्ये तुम्ही चर्चमध्ये आलात आणि काहीतरी तुमच्यासोबत घडलंय, मी तुम्हाला सांगतो गेहजी सारखं स्टेटमेंट देणारे तुम्ही असले पाहिजे. आज मला कळालंय. कारण प्रेषितांचं कृत्य याचा 13वा अध्याय 17वा अध्याय आणि 30 वचनामध्ये लिहिलं की जे काही आजपर्यंत घडून गेलंय देवाने अज्ञानाच्या काळात, अज्ञानात जे काही झालं, कळत न कळत जे झालं, ज्या गोष्टीचा सामना तुम्ही करू शकत नव्हतात आणि त्यात तुम्हाला मजबुरीत काही गोष्टी कराव्या लागल्यात. देवाचं वचन सांगतं की देवाने अज्ञानाच्या काळाकडे डोळे झाक केलेली आहे, परंतु आता वेळ आली की सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा, कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आमेन, हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, हे दिवस जे तुमचे आहेत, ज्या प्रकारे तुम्ही दुसरे राजे 5:15 मध्ये वाचलं की तो म्हणाला की मला आता कळालेलं आहे परमेश्वर इस्रायलाच्या बाहेर नाही.
तुम्हाला जेव्हाही कळालंय. आणि म्हणून ज्यावेळेस मंडळी उभी राहिली पावलाची, एफिसकरास पत्र 1 अध्याय 16, 17, 18, 19 वचनामध्ये पावलाने त्या मंडळीसाठी प्रार्थना केली. आज माझी तुमच्यासाठी ही प्रार्थना आहे आणि तुम्हीही डेली त्या गोष्टींसाठी प्रार्थना करावी. कोणती माहित आहे? गेहजीनं पाहिलं त्यावेळेस काय होतं? रथ, घोडे, नगर व्यापलेलं आहे, पण त्याच्यासाठी प्रार्थना केली. डोळे उघडले त्यावेळेस त्याला काय दिसलं? अग्नीचे रथ आणि घोडे त्यांच्या मदतीला आलेले आहेत. जे त्यांच्या बाजूने आहे त्याच्यापेक्षा आपल्या बाजूने आहे ते मोठं आहे, ते स्वर्गाचं सैन्य आहे. याकोबाने देवाच्या उपस्थितीला पाहिलं. तो म्हणाला, आता मला कळालंय की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया. नामानाने ज्यावेळेस आपल्या जीवनात मिरेकल मिळालं, तो म्हणाला, आता मला कळालंय. ज्यावेळेस त्यांचे डोळे उघडले. तुम्ही या दिवसांमध्ये ही प्रार्थना करायला पाहिजे, ख्रिस्ताच्या ज्ञानासाठी, ख्रिस्ताबद्दलच्या ओळखीसाठी. एफिसकरास पत्र 1 अध्याय आणि 16 वचनामध्ये तो म्हणतो, पाऊल म्हणतो, मीही तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करत असतो. करून असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव, जो वैभवशाली पिता, याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय, हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. हालेलुया. काय म्हणतो तो? माझी प्रार्थना काय आहे की मी प्रार्थना करत आहे की तुम्हाला काय मिळालं पाहिजे? ख्रिस्ताच्या ओळखी संबंधीचा काय मिळाला पाहिजे? आत्मा मिळाला पाहिजे. आपला प्रभू येशू ख्रिस्त जो वैभवशाली पिता, त्याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाच्या प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे तुमचे काय होतील? अंतचक्षु. अंतचक्षु मीन्स तुमचे आत्मिक डोळे उघडतील. आणि मग तुमचे आत्मिक डोळे उघडतील त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल? मला आता कळालं. बऱ्याच वेळेला तुम्ही बायबल वाचता, तुम्हाला कळत नाही. हालेलुया. तुम्हाला माहित आहे, सगळं बायबल माहित असून लुकाचं शुभवर्तमान याचा 24 अध्याय आणि त्याच्यामध्ये तुम्ही वाचता की ते 2 लोक, येशू वधस्तंभावर मारल्या गेला, पुरल्या गेला, जिवंत पण झाला, आणि ते रस्त्याने चालताना गप्पा मारायला. असं नव्हतं व्हायला पाहिजे. राव, आपण आशा ठेवली होती की आता आपण चर्चला चाललो, येशूवर विश्वास ठेवला, आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे, आपण स्वर्गात जाणार आहे. अचानक येशू त्यांच्यासोबत चालायला लागतो. आमाउस गावाच्या रस्त्याने येशूचं दर्शन, असं हेडिंग आहे लुकाच्या 24 अध्यायामध्ये. येशू त्यांच्यासोबत चालायला लागतो. चालता चालता ते गप्पा मारायला लागले. येशू त्यांना विचारतो, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? येशूला ते काय म्हणतात माहितीये? वा, एवढी मोठी घटना घडली आणि ज्याला माहित नाही तो पहिला माणूस तू आहे. कोणाला सांगतायत? काय झालं? अहो, आमचा विश्वास होता की येशू आमचा तारणार आहे. कोणाला सांगायला लागले? पण राव, त्याला पकडलं लोकांनी, मारलं, त्याला पुरलं, पण आमच्यातल्या काही बाया गेलत्या सकाळी कबरेकडं, त्या म्हणत होत्या तो जिवंत झाला. काही आमच्या बंधुवर्गाला पण त्याचं दर्शन झालं. पण आमच्या डोक्याला काय पटत नाही भाऊ हे. आणि मग येशू त्यांच्या सोबत चालला 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 आणि मग काय झालं? 31 वचनामध्ये, 24-31, तेव्हा त्याचे डोळे उघडले, तेव्हा येशूने त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. आणि मग येशूला ओळखलं. मग तो त्याच्यापासून अंतर्धान पावला. वरची काही वचनं वाचली ना तुम्ही, मग ते डोक्याला हात लावून, अरे खालच्या वचनात काय लिहिलं? तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, तो वाटेने आपल्या बरोबर बोलत नव्हता का? व शास्त्राचा उलगडा करत नव्हता का? तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत काय होत होतं? उकळी येत नव्हती काय? उकळी येत नव्हती काय? किती लोक म्हणतात, प्रामाणिक सांगा, तुम्ही बायबल वाचता पण समजत नाही, असे किती लोक आहेत? बायबल वाचता पण कळत नाही. बायबल वाचताना कशी अंतःकरणात एखाद्या वेळेस उकळी फुटली का? वाचत असताना चहाला उकळी फुटते ना? उकळी फुटणं म्हणजे आता तुम्ही जसं तुम्ही वचन ऐकता
आणि अचानक एक्साइटेड होता, यस आमेन. म्हणजे तुम्ही काय काय करता, यस हे माझ्यासाठी. आणि तुम्हाला त्यावेळेस असं वाटतं ना, अरे हे मला माहित नव्हतं, याचा अर्थ असा आहे का. तुम्ही एखाद्या परिस्थितीतून जाता आणि एखादं वचन तुमच्या सोबत बोलायला लागतं, भिवू नकोस मी तुझ्या बरोबर आहे. आणि तुमच्या अंतकरणात अशी उकळी फुटते, असं वाटतं हे माझ्यासाठी आहे. हेच उकळी फुटणं असतं. अशी फुटते का. तेव्हा आतल्या आत काहीतरी अर्थ कळतो ना. हॅलो. मग हेच आहे शास्त्राचा उलगाडा. हालेलुया. पण तुम्ही काय प्रार्थना केली पाहिजे. तो शास्त्राचा उलगाडा करत होता, आत काय फुटत होत्या, उकळ्या. पण तरी काय सांगत होते. येशू सांगत होता, मोशेनं काय लिहिलं, माझ्यासारखा संदेष्टा देव पाठवणार आहे. स्तोत्रांमध्ये माझ्याबद्दल लिहिलंय, त्याला कुजण्याचा अनुभव येणार नाही म्हणून तो उठणार आहे. सगळं सांगत आहे. तरी ते म्हणतात पण असं नव्हतं व्हायला पाहिजे. अरे उठलाय ना तो, नाही पण नव्हता मरायला पाहिजे. म्हणून आजही आता गुड फ्रायडे येतोय ना, लोकांचा आता दुखोटा सुरू होतो ना 40 दिवसाचा. 40 दिवसाचे उपास करतात ना बरेच लोक. कशासाठी 40 दिवसाचे उपास कशासाठी आहेत. येशू मेला म्हणून. सोडायचे कधी, जिवंत झाल्यावर. येशू जिवंत होऊन किती दिवस झाले. जे उपास करतात 40 दिवसाचे त्यांनाच माहित नाहीत कशाचे येते. ते म्हणतात येशूने केले 40 दिवसाचे उपास. येशूनं क्रूसावर जाण्याच्या अगोदर 40 दिवस उपास केले नाही. येशूनं सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर 40 दिवस उपास केले. येशूनं स्वतःहून उपास केले नाही, येशूला पवित्र आत्म्याने अरण्यात नेलं 40 दिवस. यांना कोणता आत्मा नेतो मला माहित नाही. मोशे 40 दिवस नव्हता का अरण्यात. आम्ही कुठे असतो 40 दिवसात. दाढी, नख, बिना चप्पलचं. प्रभू स्पष्ट यशाच्या पुस्तकात म्हणतो, तुमच्या जीवाला यातना देणारे हल्लीचे उपास आहेत आणि ते मला पसंत नाहीत. उपास करता, कुरकुर करता, ठोसाठोशी करता, एकमेकांच्या विरोधात बोलता, चाड्या चुगल्या चालूच आहेत. आणि प्रभू म्हणतो असे उपास मला मान्य होतील का. हालेलुया. विद्वांचा परामर्श घ्या, भुकेलेला अन्न द्या, जोखडात असलेल्यांच्या बेड्या तोडा. उपास केला त्या दिवसाचा डब्बा दुसऱ्याला दे, उपाशी माणसाला नाही, आम्ही संध्याकाळी खाऊ. हालेलुया. प्रभू म्हणतो मग मला तुझे उपास मान्य होतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोक उपास करायला लागले म्हणून पाळकांनी पण काहीतरी शोधून काढलं. तुम्ही उपास करता का, हा डबा घेऊन जा, सोनाकाराचं दाण्याच्यात टाका, म्हणजे 40 दिवस जेवढं तुम्ही खाणार नाही त्याच्यात टाका. तुम्ही उपास करा, आम्ही पण काहीतरी करतो. बघा, ज्यांना करायचे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे. फक्त 40 दिवसाचे उपास जे आहेत एका टाइम पिरियड मध्ये केल्या जातात, ते बायबल मधले नाहीत. हालेलुया. चला उद्यापासून करू आपण 40 दिवसाचे उपास. हालेलुया. हा, मी कशामुळे सांगितले उपास, उपासाचं कशामुळे बोललो. येशू सोबत बोलायला लागले. ते मारायला नव्हता पाहिजे, पण जिवंत झालाय ना. नाही पण ते तसं नव्हतं ना व्हायला पाहिजे. म्हणून आजही गुड फ्रायडेला काही लोक व्हेजच खातात, कारण त्या दिवशी येशू मेला. ज्या घरात माहीत झाली त्या दिवशी बेसन भाकरीच खातात ना. आपल्या इकडे आपल्या संस्कृती व्हेजिटेरियन. येशू मेला. मी एकदा एका घरी गेलो, त्या दिवशी जेवण होतं, मला तिथं पनीर वाढलं. मी म्हटलं येईल हे, मी म्हटलं मला नॉनव्हेज चालतं. मला वाटलं मला व्हेजिटेरियन समजून दिली का, नॉनव्हेज चालतं म्हणलं मला. ते म्हणे नाही पाळक साहेब, आज कसं आहे आपला गुड फ्रायडे आहे ना, आणि आज आपण नॉनव्हेज खात नाही. नॉनव्हेज आपण 2 दिवसांनी खाणार आहोत. येशू ज्यावेळेस उठला, गुड फ्रायडेला पनीर
ईस्टर संडेला बिर्याणी. हालेलुया. काय प्रॉब्लेम आहेत माहितीये का? कारण 34 वचन काय सांगतं की ज्यावेळेस येशूने त्यांचे डोळे उघडले त्यावेळेस त्यांना कळालं की मी ज्याच्या सोबत चालत आहे तो येशू आहे. हालेलुया. नाहीतर चाललंय फक्त उकळ्या फुटत आहेत, लय बरं वाटत आहे, करायचं काहीच नाही. पण ज्यावेळेस पाऊल काय म्हणतो, माझी प्रार्थना आहे तुमच्यासाठी. आपल्या येशू ख्रिस्ताच्या पित्याने काय केलं पाहिजे तुम्हाला? त्याच्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा काय दिला पाहिजे? आत्मा. तो तुम्हाला मिळाला की काय होणार? तुमचे अंतचक्षु उघडणार आणि मग तुम्ही बायबल उघडणार आणि मग बायबल तुम्हाला उघडणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग त्याचा प्रकाश तुमच्या सोबत चालेल आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात चालाल. म्हणून देवाच्या लोकांनो या दिवसांमध्ये तुमची ही प्रार्थना असली पाहिजे की प्रभू माझे अंतचक्षु उघड, म्हणजे मला तुझ्या शास्त्रातल्या गहन गोष्टी कळतील. उभं राहूया, प्रार्थना करूया. परमेश्वर आमच्यासाठी महान. इथे भरपूर घड्याळ आहेत, सगळ्या बंद पडलेल्या आहेत. चालू आहेत. कोणती चालू आहे?